नमः शिवाय. ओम गजाननं भूतगणादिसेवितं कपितजम्बोफलचारुभक्षणं उमासुतं शोकविनाशकारणं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं. शिवानन्दं शिवरूपं गुरुसाक्षात् शिवस्वयं संसारशोकहरति ध्याता शिवानन्दरूपं ब्रह्मविद्याप्रदायकं साकरे वंशप्रवर्तितं जीवशिवाय भवति ज्ञानेन तत्पदं बोधितं. जय मंगलम जय नमः पार्वतीपते शिव हर हर महादेव. वंदे श्रीमद्रामं सद्गुरुमतिशान्ति सीतया श्रेष्ठं कामादिराक्षसारी भवजलधो तत्त्वबोधसेतुकरम्. ओम तत्सत् प्रब्रह्मणे नमः. संत शिरोमणी मन्मथ स्वामी महाराज की जय. सद्गुरु सिद्धारूढ स्वामींच्या चरणी वंदन करून श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरु शिवानंद स्वामी परभणीकर माझ्या हृदयामध्ये स्थापित करून सद्गुरु पंडित पितांबरजींना वंदन करून जगद्गुरु शंकराचार्यांना वंदन करून जगद्गुरु पंचाचार्यांना वंदन करून त्रिकाल वंदनीय गुरु माऊली लिंगायके गुरु महालिंगेश्वर शिवाचार्य महाराज यांच्याही चरणी कोटी कोटी प्रणिपात करून श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरु महादेव कुंभार अप्पाजी यांच्याही चरणी अनंत कोटी प्रणिपात करून तसेच सर्व तुम्हा मुमुक्षजनांच्या चरणी वंदन करून आपण पंचीकरण ग्रंथामध्ये प्रवेश होऊया. तर काल आपण मंदिराच्या घुमटाचा दृष्टांत बघत आहोत. तो दृष्टांत अर्धा झालेला आहे. पंचीकरण ग्रंथाचं पान नंबर 64 काढा. 64 पान नंबर. मंदिराच्या घुमटाचा दृष्टांत. तर एक श्रीमान गृहस्थ होता, श्रीमंत गृहस्थ होता. त्याच्याकडं पैसा भरपूर होता आणि पैसा तो सांभाळून ठेवण्यासाठी त्याने त्याच्यातल्या 15 लाखाच्या मोहरा मंदिराच्या घुमटामध्ये ठेवल्या आणि तो यात्रेला गेला पत्नी मुलासकट. आणि तिथं मोठा वादळ आलं, वारा सुटला आणि काहीच न बोलता, त्याला बोलताच आलं नाही. यमाचा जेव्हा काळाची झडप पडते तेव्हा कुणालाच बोलता येत नाही बघा. एक श्वाससुद्धा तो जास्तीचा घेऊ देत नाही. म्हणून त्याला बोलता आलेलं नाही आणि त्याला काही सांगताही आलेलं नाही. तो मुलगा आई घरी परत आले. मुलगा मोठा झाला आणि पुन्हा तो धंदा करू लागला, व्यवसाय करू लागला आणि त्याला व्यवसायामध्ये नुकसान झालं. सर्व जो पैसा होता त्याच्याकडं तो सर्व पैसा त्याच्याकडून खर्च झाला नुकसान झाल्यामुळं. तेवढंच नाही तर त्याने अनेक लोकांकडून कर्ज घेतले आणि तो कर्जबाजारी झाला आणि पुन्हा ते कर्ज कसं फेडावं सगळ्या बाजूनी तो अडचणीत आलेला आहे. ओम नमः शिवाय. काल कुठपर्यंत आलतं वाचा. पान नंबर 64. तर खालच्या 4 ओळी राहिल्या होत्या बघा. पान नंबर 64. ओम नमः शिवाय. हो वाचा. हो वाचा. ओम नमः शिवाय. खालून 4थी ओळ आहे. असे लिहिलेले सर्वजण आश्चर्य पाहून म्हणू लागले, आपण सर्वजण आढावीपणाच्या समजुतीने या वहीत लिहिलेली रक्कम खोटी आहे असे म्हणत होते. घुमटात ठेवली आहे ही गोष्ट आता निर्वाद आहे. निर्विवाद आहे. ओम नमः शिवाय. सॉरी, निर्विवाद आहे पण ते आपल्याला सापडत नाही. हेच खरे.
मग ते कुणीतरी चोरून नेले म्हणा, किंवा ठेवते वेळी काहीतरी गडबड झाली म्हणा. खरे काय असेल ते कोणास कसे कळणार? एकंदरीत ते द्रव्य न मिळाल्यामुळे त्या मुलाला अतिशय वाईट वाटले व तो त्या संबंधाने ज्याला त्याला संचित होऊन विचारी, पण त्या संबंधाने कोणीच काही उलगडा करू शकेना. असे होता होता काही दिवसांनी त्यांच्याच घराण्यातला एक वृद्ध बुद्धिमान मनुष्य दुसरीकडे राहत होता. त्याजवळ जाऊन त्या संबंधाची इतपत इतपतभूत हकीकत त्याने कळली व म्हटले की, आजोबा, द्रव्य मिळाले नाही. त्याच्याविषयी चिंता उत्पन्न झाली आहे. इतकेच नाही. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. बस. ओम नमः शिवाय. म्यूट करा. ओम नमः शिवाय. तर जे द्रव्य ठेवलेले असं त्याच्या घरामध्ये चोपड्या जी होत्या म्हणजे वह्या होत्या महत्त्वाच्या कागदपत्र, त्याच्यामध्ये त्यानं बघितलेलं आहे, हुडकिलेलं आहे. आपले वडील पिढीजात श्रीमंत होते, त्यांचा घेण्यादेण्याचा व्यापार होता, पैशाचं घेणं देणं त्यांना मोठ्या प्रमाणात करत होते. मग कुणाकडं जर काही पैसे राहिलेले असतील, कारण त्यांना बोलताच आलेलं नव्हतं काहीच, म्हणून जर कुणाकडं पैसे राहिलेले असतील, वसूल केलेले नसतील, तर आपण ते वसूल करावे आणि कुणाकडं आहेत का पैसे असं बघण्यासाठी म्हणून त्याने घरातल्या वह्या काढलेल्या आहेत. तर त्याच्यामध्ये त्याला 15 लाखाच्या मोहरा घुमटामध्ये ठेवल्या असं त्याला तिथं नोंद दिसलेली आहे. त्याला आनंद झाला. परंतु आनंद झाला आणि त्याने लगेच सिद्धेश्वराच्या कळस उतरला. कळस म्हणजे घुमट. आणि त्याच्यामध्ये ते 15 लाखाच्या मोहरा आहेत का बघितल्या, तर त्याला काही सापडल्या नाहीत. त्याच्यात मोहरा नव्हत्या. पुन्हा त्याने एका मित्राला ती वही वाचून दाखवली आणि त्याला वाचायला पण लावली. बघ म्हणे, ह्या घुमटामध्ये 15 लाखाच्या मोहरा ठेवल्या असं इथं लिहिलेलं आहे आणि त्या घुमटामध्ये तर काहीच निघालं नाही. तेव्हा तो मित्र म्हणू लागला, इथं तर तसंच लिहिलेलं आहे, घुमटामध्येच 15 लाखाच्या मोहरा ठेवल्या असं लिहिलेलं आहे, तिथंच तुम्ही नीट बघा, पुन्हा पुन्हा तपासून बघा. ही तर जी लिहिलेलं आहे ह्या वहीमध्ये, ह्या चोपडीमध्ये, त्याचाच अर्थ तसाच होतो. त्याच घुमटामध्ये पैसे ठेवले असा अर्थ होतो. पुन्हा दुसऱ्या एकाला दाखवलं, दुसराही म्हणू लागला, पैसे खर्च झाले असतील म्हणू लागला. आणि पुन्हा तिसरा जो व्यक्ती होता तिथं आला, तो म्हणू लागला, पैसे खर्च झाले असते तर त्यांनी पैसे खर्च झाले असं लिहून ठेवलं असतं, पैसे तर खर्च झालेले नाहीत. तर तुम्ही पुन्हा तपासून बघा सगळे कागदपत्र. आणि पुन्हा तपासून बघितले तर त्याच्यामध्ये कुणाकून हे 15 लाखाच्या मोहरा विकत आणलेल्या होत्या ते सगळं सापडलेलं आहे. कुणाकुणाकून आणल्या आणि त्याचे पैसेसुद्धा दिलेले आहेत. मग ह्याचा अर्थ असा होतो की आपण सर्वजण अडाणीपणाच्या समजुतीने या वहीत लिहिलेली रक्कम खोटी आहे असं म्हणत आहो. ही कशी खोटं असेल का लिहिलेलं असं ते म्हणू लागलेले होते. म्हणून तो व्यक्ती म्हणू लागला, आपण अज्ञानीपणाने ही रक्कम खोटी आहे असं म्हणत आहोत. घुमटात द्रव्य ठेवले आहे हे
गोष्ट तर निर्विवादच आहे. हे 15 लाखाच्या जी मोहरा आणलेल्या होत्या त्याचंसुद्धा कुठून आणल्या ती सगळं सापडलेलं आहे. आणि जर खर्च केल्या असत्या तर खर्च केलं म्हणून लिहून ठेवलं असतं ना. तर घुमटात द्रव्य ठेवले ही तर निर्विवादच आहे, ठेवलेलंच आहे. इथं तर कोणता विवादच नाही, वादच नाही, असं तो तिसरा जो व्यक्ती आहे तो म्हणू लागलेला आहे. पण ते आपल्याला सापडत नाही हेच खरे. ठेवलेलं तर आहे, पण ते आपल्याला का सापडत नाही हे काही समजना. पण ठेवलेलं आहे हे तर खरंच आहे, निर्विवाद आहे. सापडत नाही हे बी खरं आहे. ठेवलेलं असेल तर सापडायला पाहिजे, पण सापडतही नाही. मग ते कोणीतरी चोरून नेले म्हणा. मग ते कोणी चोरून नेले असेल का? त्या घुमटात ठेवलेलं जे 15 लाखाच्या मोहरा होत्या त्या, किंवा ठेवते वेळी कुणीतरी गडबड झाली म्हणा, काहीतरी ती मोहरा ठेवत्या वेळी काहीतरी गडबड झाली असेल, म्हणजे दुसरीकडे ठेवले असतील मोहरा त्या घुमटाच्या आजूबाजूला, काहीतरी गडबड झाली म्हणा. खरे काय असेल ते कोणालाच कसे कळणार? मग खरं काय ते कोणालाच समजत नव्हतं, कळत नव्हतं. तो जो ग्रहस्थ होता त्यानं पहिल्या मित्राला दाखवलं, त्यालाही कळालं नाही. दुसऱ्या मित्राला दाखवलं, त्यालाही त्याचा बोध झालेला नाही. तिसरा एक व्यक्ती आला आणि तो असं म्हणू लागलेला आहे, मोहरा तर ठेवलेल्या निर्विवाद आहेत, परंतु ते का सापडत नाहीत? का कोणी चोरून नेल्या? का दुसरीकडंच कुठंतरी ठेवल्या? खरे काय असेल ते कोणास कसे कळणार? कुणालाच खरं काय आहे ते समजत नाही. एकंदरीत ते द्रव्य मिळाल्यामुळे त्या मुलाला अतिशय वाईट वाटले. ते द्रव्य न मिळाल्यामुळे ते पैसा मिळल आणि माझं कर्ज फिटल, ही जी कर्ज ज्यांच्याकडून घेतलं ते लोक मला कर्ज दे म्हणून जे तगादा लावित आहेत त्यांचे पैसे मी देऊन टाकील असं मला वाटलं. मला आनंद झाला होता हे मोहराचं ह्या शोध लागला तेव्हा, ह्या वहीमध्ये बघितलं तेव्हा. परंतु सापडल्या नाहीत म्हणून द्रव्य न मिळाल्यामुळे तो अतिशय त्याला वाईट वाटू लागलेला आहे. तो मनात खिन्न झालेला आहे. तो त्या संबंधाने ज्याला त्याला संचित होऊन विचारी, कोणालाही तो विचारू लागला. ह्याच्याकडून तरी ह्याचा शोध लागेल, कोणाला तरी लक्षात येईल की ही मोहरा कुठं ठेवल्या म्हणून. जवळचे लोक येतील त्यांना तो विचारू लागलेला आहे. पण त्या संबंधाने कोणीच काही उलगडा करू शकेना. सगळे लोक ज्यांना विचारीन त्यांना ते सांगू लागले की मोहरा घुमटामध्ये ठेवल्या असाच ह्याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे. असे होत होता काही दिवसांनी त्याच्याच घराण्यातला एक वृद्ध बुद्धिमान मनुष्य दुसरीकडे राहत होता. काही दिवस गेले आणि त्यांच्याच घराण्यातला, म्हणजे चुलत भाऊ असा त्यांच्याच घराण्यामधला एक व्यक्ती तिथं राहत नव्हता, तर तो दुसऱ्या गावाला राहत होता. आणि तो वृद्ध आणि बुद्धिमान होता. तो मनुष्य दुसरीकडे राहत होता. त्याच्याजवळ जाऊन त्या संबंधी इत्थंभूत हकीकत त्याने कळविली. आत्तापर्यंत जे झालं ते सगळं त्या वृद्ध माणसाला त्याने सांगितलेलं आहे. आत्तापर्यंतची झालेली हकीकत त्याने त्याला सांगितली. ह्या घुमटामध्ये 15 लाखाच्या मोहरा ठेवल्या असं नोंद आहे आणि ते सापडत नाहीत. खूप शोध घेतला. एका मित्राला विचारलं, दुसऱ्याही मित्राला विचारलं, तिसऱ्या व्यक्तींनाही विचारलं, परंतु सापडत नाहीत असं त्याने त्या आजोबाला सांगितलेलं आहे. आत्तापर्यंत जेवढं घडलं तेवढं सगळं त्याने त्या आजोबाला सांगितलं, कळविलं की आजोबा द्रव्य मिळाले नाही, त्याच्याविषयी चिंता उत्पन्न झाली आहे. त्यानं अंतःकरणातली व्यथा सांगितलेली आहे त्या आजोबाला. माझ्या अंतःकरणाला दुःख होतं आहे की पैसे जर मिळाले असते तर माझं काही कर्ज फिटलं असतं. आजोबा द्रव्य मिळाले नाही
त्याविषयी मला चिंता उत्पन्न झाली आहे. इतकेच नाही, पण देवळाचा घुमट त्या द्रव्यासाठी उतरवला. एवढंच नाही आजोबा, तो सांगू लागलेला आहे त्या आजोबाला. एवढंच नाही तर ते पैसे प्राप्त होतील म्हणून मी तात्काळ लवकरात लवकर त्या मंदिरावर जे कळस चढविलेला होता तोही उतरून ठेवलेला आहे, उतरला आहे. त्यामुळे सर्व लोकात बापाने देऊळ बांधलं आणि चिरंजीव शहाणे निघाले, त्यांनी ते पाडून टाकलं, असं सगळे लोक म्हणू लागलेले आहेत. वडील किती चांगले होते, किती पैसा कमावला, त्यांनी महादेवाचं केवढं छान असं मंदिर बांधलं आणि चिरंजीव मात्र कसे निघाले, त्याने ते बांधलेलं मंदिर कळस खाली उतरून टाकला, अशा प्रकारे लोक म्हणू लागलेले आहेत. आणि त्यांनी हे पाडून टाकले असा माझ्या संबंधाने दुर्लौकिक पसरला आहे. असा माझ्या संबंधाने म्हणजे माझ्या बाबतीत दुर्लौकिक म्हणजे लोकांमध्ये समज झालेला आहे. मी हे पाडून टाकलं असं माझं मध्ये लोकाचा समज झालेला आहे. वडील किती चांगले होते आणि मुलगा किती वाईट निघाला. लौकिक नाही तर दुर्लौकिक पसरला आहे. लोक माझ्या संबंधाने असे बोलत आहेत, त्यामुळे मला अतिशय वाईट वाटत आहे. असं लोक बोलू लागलेत आणि त्यामुळं माझ्या मनाला अतिशय वाईट वाटू लागलेलं आहे. बरे द्रव्य नाही तर नाही, पण पुन्हा हा घुमट तरी चढवून पुरवत करावा. द्रव्य नाही मिळू जा, तो सांगू लागलेला त्या आजोबाला. द्रव्य नाही तर नाही, नाही मिळालं तर काही हरकत नाही, परंतु हा जो घुमट आहे तो पूर्ववत म्हणजे पूर्वीसारखा हा कळस मंदिरावर चढवावा, पूर्ववत करावा असे म्हटले तर त्यास लागणारा पैसा माझ्याजवळ नाही. आता ते घुमट उतरला खरा पैशाच्या आशेनं, परंतु तो घुमट वरी चढवायचा आहे. लोक सगळे माझ्याबद्दल वाईट बोलू लागलेले आहेत, अपकीर्ती माझी पसरू लागलेली आहे. आणि त्यासाठी तो जो घुमट आहे तो मंदिरावर पहिल्यासारखा चढवावा म्हणलं तर तेवढे सुद्धा पैसे माझ्याकडं नाहीत. इतके सावकार लोक आपल्या पैशासंबंधाने वारंवार तकादा करीत आहेत, तेवढे सुद्धा पैसे माझ्याजवळ नाहीत. ज्यांच्याकडून पैसे मी घेतलेले होते ते सावकार लोक पैसे परत कर म्हणून माझ्याकडं तगादा करत आहेत, म्हणजे वारंवार मला पैसे मागत आहेत आणि पैसे नाही दिले की मला बोलत आहेत. त्याच्याने मला दुःख होत आहे. या सर्व गोष्टींमुळे माझा जीव अतिशय त्रासून गेला आहे. ह्या सगळ्या अडचणी मला आल्या आहेत, ह्याच्यातून मला कोणताच मार्ग निघत नाही. ते जर मोहरा मला सापडल्या असत्या तर ह्या सगळ्याच ह्याच्यातून माझा मार्ग निघाला असता आणि ह्या फेऱ्यात ह्या गराड्यात मी सापडलो आहे त्याच्यातून मी सुटलो असतो, बाजूला निघालो असतो. मला अतिशय त्रास होत आहे असं तो त्याच्याच ज्या घराण्यातला वृद्ध व्यक्ती होता त्याला तो सांगू लागलेला आहे. अतिशय मी त्रासून गेलो आहे. अशा स्थितीत आपण कृपा करून या संकटातून पार पाडण्याचा काही उपाय मला सांगाल तर आपले मजवर मोठे उपकार होतील. आता अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे, मला ह्याच्यातून जर तुम्ही काही उपाय सांगितला, काही मार्ग दाखविला तर माझ्यावर फार मोठे तुमचे उपकार होतील असं तो त्या आजोबाला म्हणू लागलेला आहे. असे त्याचे काकुळतीचे बोलणे ऐकून त्या बुद्धिमान वृद्ध माणसाच्या मनात दया उत्पन्न झाली. असा तो अडचणीत सापडलेला आपल्याच कुळातला व्यक्ती काकुळतीनं बोलू लागलेला आहे, अडचणीत सापडलेला आहे. म्हणून तो जो वृद्ध व्यक्ती होता
त्याला दया उत्पन्न झाली, पण ती बुद्धिमान होता. मनात दया उत्पन्न झाली आणि तो म्हणाला, अरे बाळा, तू काही काळजी करू नको. काय म्हणत आहे? तू काही काळजी करू नको. माझ्या वहीत जे काही लिहून ठेवलेले आहे ते अगदी खरे आहे. तुझ्या वहीत. तो बुद्धिमान होता बघा, आणि बुद्धिमान असल्यामुळं त्यानं त्याच्यावर विचार केला. ही तर खोटं नाही, ही तर खरंच आहे, पण हे कसं खरं असेल? म्हणून त्यानं विचार केला आणि तो वही जे लिहून ठेवलेलं आहे ते अगदी खरं आहे असं म्हणू लागलेला आहे. ओम नमः शिवाय. वाचा पुढचं. ओम नमः शिवाय. ते वाचू का? हो, वाचा. त्याप्रमाणे ते द्रव्य तुला मिळेल, पण दरम्यान तो हा घुमट अगोदर पूर्वीप्रमाणे बांधून तयार करावास. या हेतूने मी तुला हे 200 रुपये देतो, तू घे. पाहू पूर्वीच्या घुमटात व तू बांधशील त्यात एकांतिक एक चित्त म्हणजे थोडाही फरक नाही. एकंचित. हां. फेरबदल होता कामा नये, हे मात्र ध्यानात ठेवून तसे कर. तो तयार झाल्यावर चैत्र शुद्ध अष्टमीच्या दिवशी सकाळी मला येऊन भेट. हा दिवस मात्र अगदी चुकवू नकोस. असे सांगून त्याने त्याला जाण्यास निरोप दिला. लागलीच तो मुलगा पूर्ववत घुमट बांधण्याच्या कामास लागला व त्या वृद्ध आजोबाने सांगितल्याप्रमाणे अगदी हुबेहूब पहिल्याप्रमाणे त्याने तो घुमट बांधायला आणि ठरल्याप्रमाणे बरोबर चैत्र शुद्ध अष्टमीच्या दिवशी सकाळी आजोबाच्या घरी जाऊन तो त्याला आपल्या घरी घेऊन आला. तेव्हा आजोबाने सांगितल्या त्याने नव्या घुमटा इत्यर्थ मोठा उत्सव केला. नंतर सूर्य मध्यंती येत आहे अशा सुमारास म्हणजे 12 वाजता तो वृद्ध मनुष्य म्हणाला की चला आपण बागेत जाऊन सिद्धेश्वर महादेवाचे दर्शन घेऊ. त्याप्रमाणे ओम नमः शिवाय. बस झालं. ओम नमः शिवाय. तर तो बुद्धिमान होता मनुष्य, आणि तो विचार करू लागला. पैसे तर असतीलच, पण ते कुठं आहेत, कसे आहेत असा विचार करून लिहून ठेवलेलं तर काय खोटं नाही, ते अगदी खरं आहे व त्याप्रमाणे ते द्रव्य तुला मिळेल. त्यानं आश्वासन दिलेले त्याला, द्रव्य तुला मिळेलच ती, तू काळजी करू नकोस. ह्या वहीत जे लिहून ठेवलेलं आहे ते खोटं नाही, द्रव्य तुला मिळेल, पण दरम्यान तू घुमट अगोदर पूर्वीप्रमाणे बांधून तयार करावास. जे तू घुमट उतरलेलं आहेस ते घुमट पूर्वी जसं होतं तसं, काहीच त्याच्यात फरक करू नकोस. बांधून जसं होतं तसं ते घुमट तू तयार कर व या हेतूने मी तुला 200 रुपये देतो. तर 200 रुपये का देतो म्हणला होतो? ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. सांगू? हो, सांगा. ओम नमः शिवाय. त्याने 200 रुपये याच्यासाठी दिले, तर जो घुमट त्याने उचलून ठेवला होता तो पहिल्यासारखा बांधून नाही, जसा होता तसाच बांधून बांधण्यासाठी दिले. ओम नमः शिवाय. मंदिरात चुकलं का? नाही. कशासाठी दिले हो सुरेखाताई? मिसाळ का दिले पैसे? ओम नमः शिवाय. तो घुमट बांधण्यासाठी त्याच्याकडे पैसे नव्हते, म्हणून त्याने जसे घुमट बांधण्यासाठी पैसे दिले. त्याच्याकडे घुमट बांधण्यापुरते सुद्धा पैसे नव्हते. तो कर्ज बाजारी झालेला होता.
तो म्हणू लागलेला होता की घुमट मी चढू वरी मंदिरावर, तर तेवढे सुद्धा पैसे माझ्याकडं नाहीत. लोक मला माझी अपकीर्ती पसरलेली आहे. लोक मला नावं ठेवू लागलेले आहेत. वडिलांनी मंदिर बांधलं, किती कमवलं आणि चिरंजीव शहाणे निघाले, मंदिराचा कळस खाली उतरून ठेवला. अशा प्रकारे लोक माझी अपकीर्ती करू लागलेले आहेत आणि माझ्याकडं मंदिरावर कळस चढवण्यापुरते सुद्धा पैसे नाहीत. त्यावेळेस त्या आजोबांनी स्वतः बसले 200 रुपये त्याला दिले आणि सांगितलं, पहिला जसा होता तसा तो घुमट चढवून ठेव. 200 रुपये देतो, ते घे पाहू आणि पूर्वीच्या घुमटात व तू बांधशील त्यात एक चिंतही फेरबदल होता कामा नये. पूर्वी जसा होता तसा, थोडासुद्धा बदल करू नकोस. पूर्वी थोडासुद्धा फेरबदल करू नकोस, म्हणजे त्याच्यामध्ये बदल करू नकोस. जसा होता तसा तो घुमट तो बांधून घे आणि फेरबदल होणार नाही ह्याची मात्र काळजी घे. फेरबदल होता कामा नये हे मात्र ध्यानात ठेवून तसे कर. काहीच बदल होणार नाही हे मात्र लक्षात ठेव आणि तसा तो घुमट बांधून घे. तो तयार झाल्यावर चैत्र शुद्ध अष्टमीच्या दिवशी सकाळी मला येऊन भेट. चैत्र शुद्ध अष्टमीच्या दिवशीच का म्हणाला हो? ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय ताई सांगू? हो, जयश्रीताई सांगा. ओम नमः शिवाय ताई. कारण की चैत्र शुद्ध अष्टमीच्या दिवशी शिव पार्वतीचा विवाह असतो, म्हणून येऊन भेट. ओम नमः शिवाय. सांगा सुनंदाताई. ओम नमः शिवाय. कारण की अष्टमीच्या दिवशी ते त्या वहीत लिहून त्याच दिवशी तिथं तिने ठेवलेलं असते की काय लिहून ठेवलेलं होतं त्या वहीमध्ये? तर संवत 1725व्या वर्षी उत्तरायणात चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या अष्टमी तिथीस दिवसा 2 प्रहरी 12 वाजता सिद्धेश्वराच्या देवळाच्या शिखरावरील घुमटात 15 लाख रुपयाच्या सोन्याच्या मोहरा ठेवल्या आहेत. ही आधीच एवढं लिहून ठेवलेलं होतं त्याच्यामध्ये. म्हणून तो वृद्ध व्यक्ती काय म्हणू लागला, चैत्र महिन्याच्या अष्टमी तिथीला तू येऊन मला भेट. पूर्ववत घुमट बांधून घे आणि तो चैत्रशुद्ध अष्टमीच्या दिवशी सकाळी मला येऊन भेट. हा दिवस मात्र अगदी चुकवू नकोस. हा दिवस मात्र चुकवू नकोस, लक्षात ठेव अगदी. आणि दक्षतेनं त्या दिवशी सकाळी सकाळी मला येऊन तो भेट असे सांगून त्यांनी त्यास जाण्याचा निरोप दिला. असं त्याने सांगितलं आणि तो निघून गेलेला आहे. जाण्याचा निरोप दिला. तो आपल्या घरी आला. परगावी जे आजोबा होते त्यांच्याकडे तो गेलेला होता विचारायला आणि तो परत जाण्याचा निरोप दिला. लागलीच तो मुलगा पूर्ववत घुमट बांधण्याच्या कामाला लागला. लागलीच त्याला थांबावं वाटना, त्याला घाई झालेली होती. लगेच त्याने पूर्ववत म्हणजे पूर्वीसारखंच जसं आहे तसं घुमट बांधण्याच्या कामाला लागला. पैसेसुद्धा त्या आजोबांना दिलेले होते म्हणून तो त्या कामाला लागला व त्या वृद्ध आजोबाने सांगितल्याप्रमाणे अगदी हुबेहूब पहिल्याप्रमाणे त्याने ते घुमट बांधवला. आजोबानं जसं सांगितलं होतं तशी काळजी घेऊन त्याने पहिला जसा होता तसा काहीच फरक केला नाही. उंची जास्त 1 इंचही कमी नाही, जास्त नाही, जसा आहे तसा तो घुमट बांधवला आणि ठरल्याप्रमाणे बरोबर चैत्र शुद्ध अष्टमीच्या दिवशी सकाळी आजोबाच्या घरी जाऊन तो त्यांना आपल्या घरी घेऊन आला.
बरोबर आशा वाटू लागलेली आहे त्याला. बरोबर चैत्र शुद्ध अष्टमीच्या दिवशी सकाळी सकाळी तो त्या आजोबाच्या घरी जाऊन तो त्याला आपल्या घरी घेऊन आला. तेव्हा आजोबाने सांगितल्यावरून त्याने नव्या घुमटप्रीत्यर्थ मोठा उत्सव केला. आता चैत्र अष्टमीला नवीन घुमट तयार केलेलं होतं आणि त्याचा मोठा त्याने उत्सव साजरा केला. आणि नंतर सूर्य मध्यान्ही येत आहे अशा सुमारास म्हणजे 12 वाजता तो वृद्ध मनुष्य म्हणाला की 12 वाजताच का म्हणाला हो? ओम नमः शिवाय. 12 वाजता तो वृद्ध मनुष्य घरी बसला आणि 12 वाजता तो म्हणू लागला सिद्धेश्वरच्या महादेवाचे दर्शन घेऊ. याप्रमाणे दोघांनीही जाऊन महादेवाचे दर्शन घेतले. 12 वाजता तो म्हणू लागला की महादेवाच्या मंदिरात जाऊन आपण दर्शन घेऊ. आणि दर्शन घेतलं सुद्धा व महादेवास प्रदक्षिणा घालीत असता त्या घुमटाची छाया जमिनीवर पडली होती. काय सांगितलं होतं माग? 12 वाजता उत्तरायण असताना चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या अष्टमी तिथीस दिवसा 2 प्रहारी 12 वाजता ही सगळं साधलं त्या व्यक्तीनं. सिद्धेश्वराच्या देवळाच्या शिखरावरील घुमटात 15 लाख रुपयाच्या सोन्याच्या मोहरा ठेवल्या आहेत. ही जी लिहिलेलं होतं त्या बुद्धिमान पुरुषानं हे ओळखलेले. आणि 12 वाजता ते त्या मंदिरात गेले आणि दर्शन घेऊ म्हणून दर्शन घेतलं. आणि प्रदक्षिणा घालीत असता त्या घुमटाची छाया जमिनीवर पडली होती. ती आजोबाने मुलास दाखवून म्हटले, जिथं छाया पडलेली होती, सावली पडलेली होती, तिच्याकडे बोट केलेले त्या आजोबांनी आणि म्हणाले, बाळा देवळाचा घुमट याला म्हणतात बरे. काय सांगितलंय? जिथं सावली पडली त्या सावलीला देवळाचा घुमट असे म्हणतात. तर मग ही जागा खणून पहा. ती खान तिथं तू आणि बघ तिथं आहेत का ते मोहरा. ती खाणून पहा म्हणजे ती खचित तुला द्रव्य सापडेल. तुला सत्य सांगतो, खरंच सांगतो, खचित म्हणजे खरं सांगतो, तुला तिथं द्रव्य सापडेल. यालाच घुमट म्हणतात ह्या सावलीला. तसेच त्या मुलाने ही जागा खणवली म्हणजे खाणली. थोडीशी जमीन खाणली गेली न गेली तोच तिथं 15 लाख रुपयाच्या सोन्याच्या मोहरा त्याच्या दृष्टीस पडल्या. मग त्या मुलाच्या आनंदाला काय विचारावे. इतके मोठे धन मिळाल्यामुळे तो पुन्हा श्रीमान झाला. कशाला घुमट म्हणलं वैत? घुमट म्हणजे काय? ओम नमः शिवाय. घुमटाची सावली पडली, त्याला घुमट. आवाज येणार आहे, जवळ धरा मोबाईल. घुमटाची सावली पडली. हा, जी कळसाची सावली जिथं पडली त्याला घुमट असं म्हटलेलं आहे. आणि सगळ्याला काय वाटू लागलं, कळसाच्या मधीच ठेवलेत काय की पैसे, पण ह्याला घुमट म्हणतात असं त्या बुद्धिमान वृद्ध व्यक्तीनं सांगितलं. इतके मोठे धन मिळाल्यामुळे तो पुन्हा श्रीमान झाला. पुन्हा श्रीमंत झाला तो व त्याच्या दुःखाची निवृत्ती झाली. सगळं दुःख त्याचं संपलं, दुःखाची निवृत्ती झाली. आता पहा बरे, ही वहीत जे लिहून ठेवलेले होते ते बिलकुल खोटे नव्हते. खरं होतं का खोटं होतं वहीत लिहून ठेवलेलं? ओम नमः शिवाय. लक्षात येईल का काही? खरं होतं. का खरं हो होतं? हो खरं होतं. खरंच होतं पण ते लक्षात येत नव्हतं. बिलकुल खोटे नव्हते, ते सगळं खरं होतं. त्यातील अक्षरे सर्वांना वाचता येत होती.
सगळ्यांनी अक्षर वाचले होते की पहिल्या मित्रानं वाचले, दुसऱ्या मित्रानं वाचले, तिसऱ्या व्यक्तीनं वाचले, सगळ्यांनी वाचले, परंतु त्याचा गुह्य अर्थ त्यांना काहीच कळाला नाही. जो बुद्धिमान होता व्यक्ती त्याने त्याचा विचार एका एका अक्षराचा विचार केला आणि त्याचा अर्थ काढला. अक्षरे सर्वांना वाचता येत होते, तसाच त्याचा शब्दाचा अर्थही सर्वांस कळत होता. जी मराठीत लिहिलेलं आहे. काय विचारला होता प्रश्न शिष्यानं? ओम नमः शिवाय. काय विचारला होता प्रश्न शिष्यानं? हे का सांगितला हो दृष्टांत एवढा मोठा? प्रश्न काय होता शिष्याचा? गुरु महाराज, तुम्ही तर म्हणता सद्गुरूकडून पंचीकरण समजून घे. मला समजतंय की तिथं मराठी आहे. मग गुरु काय म्हणाले, तुला शब्दाचा अर्थ कळेल, परंतु त्याचं जे गुह्य मध्ये आहे ते तुला कळणार नाही. हेच गुह्य कळणार नाही. शब्द अर्थ सर्वांना कळत होता. घुमटातलं द्रव्य होतं, पण त्या वृद्धा वाचून दुसऱ्या कोणत्याही माणसाकडून ते हाती येऊ शकले नाही. किती 4-5 जण, किती जण होते तिथं आले, किती जणाला विचारलं, परंतु कुणाकडूनच ते द्रव्य हाती लागलं नाही. तर कुणाकडून लागलं मग? कुणाच्या माध्यमातून, कुणाच्या मार्गदर्शनातून ते द्रव्य हाती लागलं? त्या आजोबाच्या. ओम नमः शिवाय. मग वृद्ध आजोबाच्या ठिकाणी आपल्या जीवनात कोण आहे? सद्गुरू महाराज. सद्गुरू आहे. तर वृद्ध वाचून दुसऱ्या कोणत्याही ओम नमः शिवाय बोला. बोलायचं का सुनंदाताई? बोला. सद्गुरू होते म्हणलं. म्हणजे आपल्याला मार्ग दाखविणारे सद्गुरू आहेत. मग इथं सद्गुरू म्हणजे कोण आहे? इथं दृष्टांतामध्ये सद्गुरूच्या ठिकाणी कोण आहे ह्या दृष्टांतामध्ये? वृद्ध आजोबा. ओम नमः शिवाय ताई, तुमच्या चरणाला वंदन. ओम नमः शिवाय. वृद्ध आजोबा आहेत सद्गुरूच्या ठिकाणी. त्या बुद्धिमान व्यक्तीनं मार्गदर्शन करून त्या शब्दातली खुबी ओळखली त्यानं. काय काय लिहिलेली ती, एका एका शब्दातली खुबी काय लिहिलेली ती. वृद्ध वाचून दुसऱ्या कोणत्याही माणसाकडून ते हाती येऊ शकले नाही. तसंच आपल्याला सुद्धा कोणी किती जरी सांगितलं तरी सद्गुरू वाचून आपल्या आत्म्याचं ज्ञान होऊच शकत नाही. चैत्र महिन्याच्या अष्टमीच्या दिवशी दुसऱ्या प्रहारी 12 वाजता घुमटात द्रव्य घालून ठेवलेले आहे. मग एवढं सांगण्याची त्याला काय गरज होती? नुसतं सांगितलं असतं ना द्रव्य घुमटात ठेवलंय म्हणून. पण ही मागचं जे लिहून ठेवलेलं होतं त्याच्यातली खुबी त्यानं ओळखलेली होती. चैत्र महिन्याच्या अष्टमीच्या दिवशी दुसऱ्या प्रहारी 12 वाजता घुमटात द्रव्य घालून ठेवलेले आहे. असे लिहिणाराची काय खुबी करून ठेवलेली होती? लिहिणारानं कसं ती करून ठेवलेलं होतं? त्याच्यात काय गुह्य अर्थ दडून बसलेला होता? शब्द तर सगळ्यांनाच वाचता आले, पण मधला जो गाभा आहे त्याच्यामधला उपदेश काय आहे हे मात्र कुणालाच कळालं नाही. कळालं ते फक्त त्या वृद्ध आजोबाला. ती एकाच्याही ध्यानात आलं नाही, कुणाच्याच लक्षात आलं नाही, कुणाच्याच ध्यानात ते आलेलं नाही. परंतु त्या वृद्ध मनुष्याने असा विचार केला की पोकळ घुमटात अगोदर धन ठेवणारा ठेवील तरी कसा? त्याने विचार केलेला आहे. आणि कोणतीही गोष्ट विचार केल्याशिवाय, आपलं मन स्थिर ठेवून विचार केल्याशिवाय मार्ग निघत नाही. ऐकताना सुद्धा तुम्ही जर लक्ष देऊन ऐकलं तर तुम्हाला कळतच बघा, कळाल्याशिवाय राहतच नाही. पण तुम्ही काम करीत करीत ऐकलं, दुसरंच कुठंतरी लक्ष देत ऐकलं, लेकरू सांभाळत ऐकलं तर आपल्या लक्षात येत नाही. लक्ष देऊनच ऐकावं लागतं बघा, नाहीतर ऐकतो पण ऐकत नाही आपण. शब्द आपल्या बरोबर आहे. ओम नमः शिवाय सारखे फोन येतात, त्याच्यावर लक्षच लागत नाही त्याच्यावर.
बरोबर आहे. लक्ष देऊन ऐकलं तरच लक्षात येते ते. ओम नमः शिवाय. कळतच नाही बघा लक्ष देऊन ऐकल्याशिवाय. म्हणून लक्ष स्थिर करून ऐकलं तर कळल्याशिवाय राहत नाही. आपण ऐकतो, ऐकत नाही असं नाही, काम करताना सुद्धा आपण ऐकतो. ते शब्द आपल्या कानावर येऊन धडकतात बघा, परंतु ती मध्ये शिरत नाहीत. आपलं लक्ष जर नसेल तर ते शब्द कान ऐकतात पण मन ऐकत नाही. मनामध्ये ओम नमः. माझा अनुभव खरा आहे ताई. ओम नमः शिवाय. तुमच्या चरणाला वंदन. बोला की मग काय काय अनुभव आहे? नाही, अनुभव खरंच आहे. मला जे आपण लक्ष देऊन जर ऐकलं तरच लक्षात येते. आता मला वाचले म्हणून मला पटकन त्याचं उत्तर सापडलं, नाहीतर मला उत्तरच सापडत नव्हतं कोणत्याच प्रश्नाचं. ओम नमः शिवाय ताई. नमस्कार. लक्ष द्यायला पाहिजे. एक आपण छोटासा दृष्टांत बघू. एक मुलगा होता बघा. लक्ष कसं द्यायचं, मी कशासाठी दृष्टांत दिले, त्याला लागू होतो का? दृष्टांत देताना लागू होणाराच दृष्टांत द्यायला पाहिजे, नाहीतर कुणीकडे दुसरीकडेच विषय दुसरीकडे दृष्टांत नाही जायला पाहिजे असं सुद्धा सांगितलेलं आहे. त्याच्यात सुद्धा दोष आहे सांगणाऱ्याला. तर एक मुलगा होता, तो खुर्चीवर बसला. वडील काय म्हणाले, पिंटू पाणी आण बरं. तो उठलाच नाही. पुन्हा दुसऱ्यांदा वडील म्हणाले, पिंटू पाणी आणखी, तरी तो उठला नाही. तिसऱ्यांदा म्हणाले, पिंटे ऐकलं नाहीस का, पाणी आणखी. आता त्यानं पहिल्यांदा जेव्हा वडिलांनी पाणी आण म्हणून सांगितलं तेव्हा ऐकलं होतं का हो? ओम नमः शिवाय. नाही ताई, ऐकलं नव्हतं ताई. ओम नमः शिवाय. त्याचं लक्षच नव्हतं. ऐकू आलं नव्हतं का त्याच्या कानाला? ऐकलं पण त्याचं लक्ष नव्हतं ताई. ओम नमः शिवाय. ऐकलं पण ऐकलं नाही. शब्द कानावर येऊन धडकले, परंतु आपण त्यात मन नव्हतं आपलं म्हणून ऐकलं नाही. आपलं तसंच होतं, आपण पाठ ऐकतो पण ऐकत नाही. का नुसते ते शब्द धडकतात कानावर येऊन, पण आपलं अंतकरण मन स्थिर नसतं म्हणून ऐकत नाही. आणखीन एक बघू, कसं ऐकत नाही आपण, कसं मन स्थिर ठेवावं लागतं ऐकताना. पूती सुरू असते बघा मंदिरामध्ये. कधी कधी दत्त मंदिरामध्ये दर्शनाला गेल्यावर तिथं पोती सुरू असते धोंड्याच्या महिन्यात कधी अशी. तर तिथं काही महिला पोती ऐकायला बसलेल्या असतात. मग त्या महिला पोती ऐकतात आणि काही महिला कापूस आणतात आणि वाती करतात. पोती ऐकताना काही महिला काय करतात, वाती वळतात. आणि काही महिला काय करतात, नातरुंड आणलेले असते त्याला सांभाळतात. उठतात पळतात पुन्हा पोतीला बसतात, उठतात पळतात पुन्हा पोतीला बसतात. आता अशी जर पोती ऐकली तर कळेल का हो? सांगणारा अनेक शास्त्राचा अभ्यास करून त्याच्यातलं ज्ञान गोळा करून आधी साठवावं लागतं बघा त्याला. आणि साठविलेलं तुम्हाला सांगताना ते आठवावं लागतं आणि ते आठवून तुमच्याकडं पाठवावं लागतं. एखादा जर कुठेही निघालं तर त्याला कटवावं सुद्धा लागतं. ही सगळे गुण त्याच्या अंगीत असायला पाहिजेत, तेव्हा तो सुरळीत चालतं. म्हणून दत्त मंदिरामध्ये पोती सुरू असते आणि काही महिला काय करतात, वाती करतात, काही सरकी काढतात आणि काही लेकरं सांभाळतात. तर कसं होतं तिथं, वळल्या वाती ऐकिल्या पोती, सांभाळल्या नाती कळाली माती. काय कळतो असलं केलंस? वाती वळायच्या, नाती सांभाळायच्या, पोती ऐकायची, मग माती कळती. काहीच कळत नाही. म्हणून ऐकायचं, लक्ष देऊन ऐकलं की कळतंच बघा. एकाच आवृत्तीच कळतं. सगळ्यांनाच बुद्धी असते, मनुष्याला बुद्धी दिलेलीच आहे. म्हणून ग्रंथ ऐकताना आपला एवढा वेळ देतो आपण, खर्च करतो, तर आपण लक्ष देऊन ऐकलं तर आपल्या लक्षात येतंच बघा. म्हणून लक्ष देऊन ऐकायला पाहिजे. परंतु वृद्ध मनुष्याचा असा विचार केला की, किती विचार केलेला आहे त्या माणसानं. पोकळ घुमटात अगोदर धन ठेवणार ठेवील तरी कसा, तिथं धन ठेवील तरी कसा, शिवाय इतक्या लहान घुमटात 15 लाख रुपयाच्या सोन्याच्या मोहरा मावू तरी शकतील काय. त्यानं त्या वाक्याचा किती विचार केलेला आहे. तेव्हा अर्थातच त्या घुमटाची छाया जमिनीवर ज्या ठिकाणी पडते तिथे ते द्रव्य पुरून ठेवलेले असले पाहिजे. पूर्वीचे लोक द्रव्य पुरून ठेवत होते, सांभाळून ठेवण्यासाठी, चोरापासून रक्षण करण्यासाठी. आपल्यासुद्धा हातातून खर्च होऊन जाईल ते तसंच राहावं म्हणून. तसंच ते जे द्रव्य पुरून ठेवलेले असले पाहिजे असं त्याने विचार केला. आणि ते सुद्धा वर लिहून ठेवलेल्या दिवशीच
सावली वेगवेगळ्या ठिकाणी पडत असते बघा. सूर्यनारायण उत्तरायण दक्षिणायन सुरू होतं आणि रोज वेगळ्या ठिकाणी सावली पडते. लिहून ठेवलेल्या दिवशीच, म्हणजे कोणता दिवस लिहून ठेवलेला होता? चैत्र महिना. चैत्र महिन्याच्या अष्टमी तिथीला उत्तरायणात दक्षिणायन आणि उत्तरायण 2 आयन असतात. तर उत्तरायणामध्ये सांगितलं त्यांनी, उत्तरायणामध्ये सूर्य उत्तर दिशेला जातो आणि दक्षिणायनामध्ये दक्षिण दिशेला जातो. मग सावलीसुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी पडते. तीच सावली उत्तरायणामध्ये विरुद्ध बाजूला पडते आणि दक्षिणायनामध्ये विरुद्ध बाजूला पडते. म्हणून त्यांनी उत्तरायणात चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षात, कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्ष, तर कृष्ण पक्षात नाही तर शुक्ल पक्षातल्या अष्टमी तिथीला, किती खुबी आहे ह्याच्यामध्ये, किती त्यानं स्पष्ट सांगितलेलं आहे, पण कळालं नाही. जेव्हा सद्गुरू आपल्याला सांगतात, आपलीच ओळख आपल्याला करून देतात, तेव्हाच आपल्याला कळतं. तोपर्यंत आपलं स्वरूपसुद्धा आपल्याला कळत नाही. त्यांची सांगण्याची खुबी अशीच असते, जसं इथं दृष्टांतामध्ये सांगितलं आहे. अष्टमी तिथीस दिवसा 2 प्रहरी 12 वाजता सिद्धेश्वराच्या देवळाच्या शिखरावरील घुमटात व्यवस्थित लिहून ठेवलेल्या आणि ती त्याच दिवशी वर लिहिलेल्या ठेवलेल्या वेळीच ते त्या घुमटातील छाया पडेल तेच खोदले तर मिळू शकेल. दुसऱ्या कोणत्याही महिन्यात, दुसऱ्या कोणत्याही वेळी घुमटाच्या छायेखालची जागा खणली तरी मिळू शकणार नाही. कोणत्याच दिवशी, त्या दिवशीच तिथं छाया पडते, दुसऱ्या कोणत्याही दिवशी नाही. तात्पर्य काय की ज्यावेळी त्या लिहिणाऱ्याचा अभिप्राय बरोबर रीतीने समजणारा बुद्धिमान मनुष्य त्या मुलास मिळाला, तेव्हाच त्याला द्रव्याची प्राप्ती झाली. जे द्रव्य होतं, जे धन होतं, त्या धनाची प्राप्ती जेव्हा बुद्धिमान मनुष्य त्याला मिळाला, तेव्हाच त्याला प्राप्ती झाली. आपल्याला सुद्धा एवढं आयुष्य गेलं बघा, झाली का हो प्राप्ती? कळालं का काही? काहीच कळालेलं नाही. जेव्हा जीवनामध्ये श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरूचं आगमन झालं, माझ्या तर जीवनात आप्पाजीचं आगमन झालं, तेव्हाच मला हे कळालं. आणि एक आवृत्ती झाली की ईश्वरानं मला ते सगळं समजून दिलं. पहिल्या आवृत्तीमध्ये लक्ष देऊन बी ऐकलं, तितकं सगळ्या अंगाचे कान करून ऐकलं, एकसुद्धा दिवस जाऊ दिला नाही. कुठं मी कुठल्या देवाला सुद्धा जात नव्हते, पूजा अर्धी सोडून ऐकत होते, पण एकही दिवस सोडला नाही ऐकायचा. आणि शब्दांना शब्दच समजून घेतला आणि ईश्वरानं मला समजण्याची बुद्धीसुद्धा दिली आणि अप्पाजीची कृपा झाली. आणि मला काय थोडं थोडं कळालं ते तुमच्यापर्यंत पाठवण्याचा मला ही योगसुद्धा आलेला आहे. आपला वेळ झालेला आहे. ह्याच्यावर काही उद्या प्रश्न आपण बघणार आहोत. हे दृष्टांत वाचा. ज्याला सांगता येतो त्यांनी हा पूर्ण दृष्टांतसुद्धा कमी शब्दात सांगून बघा, म्हणजे तुमच्याही लक्षात येईल. आणि ह्या दृष्टांताचा उपरोक्त कथेचा सिद्धांत आपण उद्याच्या भागात बघू. आजचा वेळ आपला झालेला आहे. झालेली सेवा सद्गुरू माऊलीच्या चरणी समर्पित, तुम्हा सर्व साधू संतांच्या चरणी समर्पित. जे माझ्या मुखातून योग्य शब्द बाहेर पडले ते सद्गुरुनाथाचे, जे अयोग्य शब्द मुखातून बाहेर पडले ते माझ्या वाणीचा दोष. झालेली सेवा तुम्हा मुमुक्षुजनांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्ण विराम. ओम नमः शिवाय.